नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव. आपण पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. आज एक फोटो, एक क्षण आणि एक नातं देशभरात लाखो हृदय जिंकतोय. तेलंगणातील नारायणपेठचे पोलीस अधीक्षक एन व्यंकटेश्वरलू गणवेशातील एक जबाबदार वडील आणि त्यांच्या डोळ्यातून अभिमानाच्या अश्रूंनी ओथंबलेली नजर. कारण आज त्यांची लेक उमा हरती बनली आहे IAS अधिकारी. तेलंगणा पोलीस अकॅडमीतल्या त्या क्षणी जेव्हा उमा आपल्या ट्रेनिंगसाठी पोहोचली, वडिलांनी तिला पाहताच थेट सलाम ठोकला. होय, वडील आपल्या लेकीला सलाम करतायत आणि ते पाहून देशभरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. पण या यशामागची गोष्ट आहे अधिक थरारक आणि प्रेरणादायी. उमाने 4 वेळा UPSC परीक्षेत अपयश पाहिलं, पण एकही अपयश तिची उमेद तोडू शकले नाही. 5व्या प्रयत्नात देशभरातून मिळवला ऑल इंडिया 3रा क्रमांक. IIT हैदराबाद मधून सिव्हिल इंजिनिअरिंग. पण तिचं ध्येय होतं वेगळंच, देशसेवेचं. वडिलांचा गणवेश तिच्यासाठी रोज प्रेरणा बनला आणि ती बनली IAS उमा हरती. वडिलांच्या प्रेमाला, त्या सलामाला आणि लेकीच्या संघर्षाला आज सारा देश सलाम करत आहे. आजचा फादर्स डे उमासाठी आणि तिच्या वडिलांसाठी आयुष्यभर लक्षात राहणार आहे. एक वडील आपल्या लेकीला अभिमानाने सलाम करतायत, हे दृश्य केवळ कॅमेराचं नव्हे, संपूर्ण समाजासाठी एक संदेश आहे. मुलगी शिकली, पुढे गेली आणि वडिलांच्या स्वप्नांनाही पार लावलं. IAS उमा हरती, तुझा संघर्ष, तुझं यश आमच्या देशाचं अभिमान. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज साठी.